आणि आता आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, ज्यांचा स्नेह सुद्धा राहिलेला आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या समवेत. मुत्तेमवारजी, आपल्या अगदी पहिल्या भावना जेव्हा काल ही दुःखद बातमी आपल्यापर्यंत आली असेल, आपल्या भावना काय आहेत? काय की एवढा मोठा माणूस आणि मोठा माणूस असूनही ज्याला आपण सौजन्य मूर्ती म्हणू शकतो असा माणूस गेल्याचं अतीव दुःख झालेलं आहे. आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली तर मी माझं भाग्य समजतो की 1991 मध्ये आम्ही लोकसभेत असताना पंतप्रधान नरसिंहरावजी यांनी घोषणा केली की आपले अर्थमंत्री म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग हे असतील तर एकदम अराजकीय माणूस देशाचा अर्थमंत्री होईल ही कल्पना त्यावेळेचे जे प्रस्थापित आमचे काँग्रेसजनही होते तर त्यांना सुद्धा अडचणीची वाटली. परंतु नरसिंहरावजीचीच ही कमाल होती की त्यांनी डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांवर विश्वास ठेवला. आणि त्यानंतर पूर्वी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून, कारण की अनेक गव्हर्नर होऊन गेले होते, आणि नंतर प्लॅनिंग कमिशनचे डेप्युटी चेअरमन, इतकाच परिचय डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचा जगाला होता. परंतु अर्थमंत्री म्हणून, कारण की त्यावेळेला देश ज्या आर्थिक अडचणीमध्ये होता आणि त्या अडचणींमधून देशाला जर बाहेर करायचं असेल तर हा तो देश असा आर्थिकदृष्ट्या बंदिस्त ठेवून होणार नाही. तर त्यात आता आपली दालनं उघडली पाहिजे, खुलं आर्थिक धोरण अवलंबलं पाहिजे. यावर दोन्ही नेत्यांचं एकमत झालं आणि आर्थिक उदारीकरण, वैश्विकरण याला सुरुवात झाली. आणि पाहिलं आपण की त्यामुळं जगामध्ये आपण गेलो आणि जगातले लोक आपल्याकडे आले, जगातले इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे आलं आणि आपल्या इथली बेकारी दूर करण्यासाठी, आपल्या इथला आर्थिक आधार वाढविण्यासाठी त्यावेळेला जी मदत झाली. आणि मला असं वाटतं की तो ऐतिहासिक असा निर्णय होता. आपल्याकडचं सोनं गहाण होतं ते सोडून आणण्याचं काम, एक मोठं काम डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी केलं. आणि त्यांची जी अर्थमंत्री म्हणून जी कारकीर्द होती ती न विसरण्यासारखी आहे. आणि त्यानंतर राज्यसभेचे आमचे विरोधी पक्ष नेते म्हणून आणि 2004 पासून 14 पर्यंत देशाचे प्रधानमंत्री म्हणून तोही सोनियाजींनी जो विश्वास ठेवून डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांवर ही जबाबदारी दिली आणि त्याचं चीज केलं त्यांनी. आणि मी भाग्यशाली यासाठी की त्यांच्या मंत्रिमंडळात 2004 पासून 9 पर्यंत न्यू अँड रिन्युएबल एनर्जीचा मंत्री हा कन्सेप्टच नवा होता. पण त्यांनी ती जबाबदारी इंडिपेंडेंट चार्ज म्हणून माझ्याकडे दिली. आणि येणाऱ्या दिवसामध्ये ही जगाची गरज आहे आणि म्हणून हे महत्त्वाचं खातं आहे, म्हणून तुमच्यावर मी जबाबदारी देतो असं ते म्हणाले. आणि मी एक सांगतो की त्यांच्यासारखा माणूस प्रधानमंत्री, मी दोन म्हणजे नरसिंहरावजीच्याही मंत्रिमंडळामध्ये होतो आणि यांच्याही मंत्रिमंडळामध्ये होतो. परंतु डिक्टेट करणं आणि जोर दाखवणं, जॉब दाखवणं अशी पद्धत डॉक्टर साहेबांनी कुणाबरोबरही व्यक्त केली नाही. सर्व लोकांना स्वातंत्र्य दिलं आणि हा देश तुमचा आहे, हा पक्ष तुमचा आहे आणि हे मंत्रालय तुमचं आहे, याला सामोर वाढवण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. या पद्धतीने त्यांनी काम केलं आणि लोकांना स्वातंत्र्य दिलं. आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये जो अणुकरार झाला 2009 मध्ये, त्यांनी तर गव्हर्नमेंट स्टेकवर लावली की मी पाहून घेईल. परंतु त्यांनी बाकीच्या लोकांची पर्वा केली नाही. जे विरोधी, जे आमच्या बरोबर आमचे सहयोगी आले होते त्यांनी सुद्धा, विशेष करून कम्युनिस्टांनी, सीपीएमनी वेगळी भूमिका घेतली. परंतु त्यांना हा अणुकरार करूनच दाखवायचा होता. त्यांनी गव्हर्नमेंट स्टेकवर लावली आणि तो अणुकरार केला. त्यांचं हे मोठं काम आहे. त्याला धैर्य लागतं, दूरदृष्टी लागते आणि ती दूरदृष्टी डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांवर होता. एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास होता, बुद्धिमत्ता होती, त्याच्या जोरावर त्यांनी केलं. माहितीचा अधिकार, मनरेगा आणि अन्न सुरक्षा कायदा, तर या सगळ्या गोष्टी काँग्रेसच्या ध्येय धोरणाप्रमाणे त्या इम्प्लिमेंट करण्याचं काम डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी केलं.
अन्न सुरक्षा कायदा हे तर माझ्या दृष्टीने सुद्धा अत्यंत म्हणजे जवळचा विषय आहे, कारण की त्या जो अन्न सुरक्षा कायदा केला त्या कमिटीचा मी चेअरमन होतो आणि त्या दृष्टीने सुद्धा त्यांचे इनपुट घेणं की आपल्याला हा कायदा कशासाठी करून राहिलेला आहे की लोकांना जे लोक गरिबी रेषेखाली आहेत, ज्यांना अन्न सुद्धा मिळत नाही आणि या देशामध्ये कुणीही उपाशी राहू नये ही आंतरिक तळमळ सोनियाजी आणि डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांची होती आणि तो अन्न सुरक्षा कायदा त्यावेळेला झाला. तर असे ऐतिहासिक निर्णय देशाचा प्रधानमंत्री म्हणून, देशाचा विरोधी पक्षाचा नेता म्हणून, देशाचा अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलं. एक सौजन्य मूर्ती, मितभाषी, जास्त बोलायचे नाही आहे आणि पण काम करण्यामध्ये त्यांचा हात त्यावेळेला कोणी धरू शकत नव्हतं. देशाचा प्रधानमंत्री म्हणून जगाशी नातं जोडण्याचं काम भारताचं आणि येणाऱ्या दिवसामध्ये भारताची जी भूमिका जगाच्या पटलावर ठेवण्याचं काम डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी केलं आणि त्यांचं हे जे योगदान आहे हा देश कधीच विसरू शकत नाही. इतकं बहुमोल असं त्यांचं योगदान आहे. त्यांच्या जाण्याने आमच्या पक्षाची अपरिमित हानी झालेली आहे, देशाची मोठी हानी झालेली आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी असून त्यांच्या कुटुंबीयांना सांत्वन करण्यासाठी परमेश्वर शक्ती देव अशी मी याचना करतो आणि माझी श्रद्धांजली व्यक्त करतो. मुत्तेमवारजी, या सगळ्या काळामध्ये तुम्ही जे आता वर्णन केलं ते डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या प्रशासकीय नेतृत्वाचे गुण होते, पण त्या व्यतिरिक्त राजकारणी म्हणून मनमोहन सिंग कसे होते? खास करून 2004 ते 2009 हा अधिक अस्थिर कालावधी मानला जात होता, कारण 2009 नंतर काँग्रेसचा आकडा 200 पार गेला होता लोकसभेतला. त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही काळामध्ये आता 2009 नंतर सुद्धा भक्कम सरकार असलं तरी भरपूर वादविवादात झाले होते. या काळात मनमोहन सिंग आपल्यावरच्या आरोपांना, अस्थिर मानल्या जाणाऱ्या सरकारला आणि त्याचवेळी तडाखेबंद असलेल्या विरोधी पक्षाला म्हणजे भाजपला सामोरं कसं जात होते? तुम्हाला कधी त्यांच्याशी याबाबतीत बोलायची संधी मिळाली का? त्यांनी कधी भावना व्यक्त केल्या का? नाही, ते काय मंत्रिमंडळामध्ये असताना तर हे जे सर्व, कारण की इतक्या सर्व पक्षांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयोग त्यांनी केला होता. त्याच्यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्याही काळामध्ये तोच एक आपण म्हणजे अनेक पक्षांना घेऊनच चालणारं ते सरकार होतं. पण त्या दृष्टीने अतिशय मधुर असे संबंध डॉक्टर साहेबांचे सगळ्या पक्षांबरोबर राहिले आणि इतर सर्व पक्षांना विश्वासात घेऊनच कोणतीही भूमिका ठरवण्याचं त्यांचं जे धोरण होतं, कधी मी सांगितलं नाही त्यांनी कधी डिक्टेट केलं नाही आणि त्याच्यामुळे 4 पासून 9 पर्यंत चांगलं म्हणजे कधीच मतभेद झाले नाही. आणि 2009ला जो अणुकराराच्या निमित्ताने CPMचे लोक म्हणजे त्यांनी वेगळी भूमिका घेतली, या पुलोतपासून त्यांनी फारकत घेतली, तर त्याचंही दुःख त्यांना झालं की तुम्ही हा देशाच्या दृष्टीने, जगाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा आहे, तुम्ही आमच्या सोबत राहिलं पाहिजे असं त्यांनाही विनवणी केली. परंतु त्यावेळेला करात यांनी वेगळी भूमिका घेतली आणि ते आपल्यापासून बाजूला गेले. परंतु 2009 मध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही 200च्या पार गेलो आणि त्या निमित्तानेही हे सरकार समोर चाललं आणि विरोधी पक्षाच्या ज्या वेळेला त्यांनी आपले भूमिका घेतल्या तर त्याचाही मुतोड जवाब देण्याचं काम डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी केलं. मुत्तेमवारजी, या व्यतिरिक्त अनेक महत्त्वाचे आव्हानं त्या काळात त्यांच्यासमोर होती. विशेषतः हे जे दशक आहे 2004 ते 2014, 2004 म्हणजे ऑलमोस्ट हे नवीन शतक सुरू झालं होतं. त्या काळामध्ये मी आठवण करून देऊ इच्छितो 2008ची आर्थिक मंदी. म्हणजे लोकांना मनमोहन सिंग म्हटलं की लगेच 91-92 आठवतं अर्थमंत्री असताना आणि तेव्हा स्वर्गवासी नरसिंहराव पंतप्रधान होते. पण तितकंच मोठं संकट 2008च्या आर्थिक मंदीच्या वेळी सुद्धा होतं आणि त्यावेळी भारतावरती त्याचे परिणाम जाणवू दिले गेले नाहीत. असे आणखी कुठले टप्पे असतील का की ज्याच्याबद्दल अधिक बोलायला जायला हवं, मात्र मनमोहन सिंग यांच्या मृदू भाषीपणामुळे ते झाकोळलं गेलं? नाही, मृदुभाषी असले तरी ते कणखर होते. ज्याला पॉलिटिकल व्हील म्हणतात, ज्याला निर्धार म्हणतात, ते निर्धारपूर्वक समस्यांचा सामना करत होते. आणि हे केव्हा होतं? जेव्हा माणसाला बुद्धिमत्ता आहे,
ज्या माणसाला तोडगा काढता येतो, ज्याला भूमिका घेता येतं, ही भूमिका घेण्याची त्यांची हातोटी होती. ते दिसत होते साधे, परंतु राजकारणी होते. म्हणजे ज्याला ॲक्युमेंट, ज्याला राजकारणामध्ये ॲक्युमेंट म्हणतात, ती त्यांच्यामध्ये म्हणजे पूर्णपणे भरलेली होती. आणि म्हणूनच देशाचा प्रधानमंत्री म्हणून 14 वर्ष, कारण की पार्टीच्या आतमध्येही आपल्या लोकांना सांभाळणं, पार्टीच्या बाहेरच्या लोकांना सांभाळणं, हे सगळं डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी अतिशय शिताफीने केलं आणि कधी जाणवलं नाही. आणि 2007 पासून जेव्हा ही आर्थिक मंदीचा काळ, ते तर त्यांचं वैशिष्ट्य आहे की जगामध्ये सगळे देश ते अनेक देश कोसळले, परंतु आमच्या देशामध्ये त्याची झळ नाही आली. हा त्यांच्या आर्थिक धोरणाचा परिणाम होता. काय केलं पाहिजे, कोणते निर्णय घेतले पाहिजे हे त्यांना माहीत होतं. म्हणून आपल्या देशाला झळ बसली नाही आणि त्याचाच फायदा विरोधकांनी घेतला की रुपया गिर रहा है और देश पीछे जा रहा है, परंतु देश मागे गेला नाही. आपल्या भारताच्या तुलनेमध्ये इतर देशाची तुलना केली, इतर देश कोसळले, पण आपल्या देशाला कोसळावं लागलं नाही. एवढा मोठा देश, म्हणजे 100 कोटीचा देश, पण डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी या देशाचं अत्यंत शिताफीने नेतृत्व केलं. खरं मोतेमारजी, या कालावधीमध्ये विशेषतः 2009 ते 2014 या कालावधीत एक म्हणजे काही थोडेसे नाजूक वेगळे प्रश्न सुद्धा विचारावे लागतील. मोठ्या प्रमाणात आरोप आणि घोटाळे, तथाकथित घोटाळे म्हणा किंवा घोटाळे म्हणा, तेव्हा उघडकीस आले, नंतर त्यामध्ये कोणाचे कन्व्हिक्शन झालं नाही. या काळामध्ये सगळ्याचा चेहरा बनले होते मनमोहन सिंग, डॉक्टर मनमोहन सिंग. काँग्रेस बाजूला होती, शीर्षस्थ नेतृत्व बाजूला होतं, चेहरा फक्त होता मनमोहन सिंग यांचा. ज्याप्रमाणे, हा प्रश्न मी अनेकांना यापूर्वी सुद्धा तुमच्या आधी विचारलेला आहे, ज्याप्रमाणे विरोधकांनी त्यांच्यावरती काही प्रमाणात अन्याय केला असं मानलं जातं, तसाच अन्याय त्यांना स्वपक्षीयांकडून सुद्धा सहन करावा लागला का? नाही नाही नाही, पूर्ण पक्ष त्यांच्या पाठीशी होता. म्हणजे ती तशी परिस्थितीच नव्हती, कारण की तो सर्व आरोप युपीएचे मुख्य म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांवर होता. आणि इट वॉज अ पॉलिटिकल, म्हणजे राजकारणामध्ये आपण मोरक्याच पकडला पाहिजे, म्हणजे शीर्षस्थ नेतृत्वाला डॅमेज केलं पाहिजे, म्हणजे पार्टी बर्बाद होईल, हा एकमेव उद्देश घेऊन विरोधकांनी त्यावेळेला डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांवर आरोप केले. परंतु सगळे निराधार होते आणि ते प्रूव्ह झालं. आणि एका इमानदार माणसाला बदनाम करण्याचा या भाजपाच्या नेतृत्वाने प्रयत्न केला, त्याच्यामध्ये ते सफल झालेत. परंतु आपण पाहिलं की एकही आरोप त्यांच्यावर, मग तो स्पेक्ट्रममध्ये असेल, कोलगेटमध्ये, कुठेही त्यांच्यावर आरोप नाही लागला. ज्या लोकांवर आरोप लावला होता ते सुद्धा निर्दोष सुटले. आणि अशा प्रकारे कपोल कल्पित आरोप करून त्यांनी सरकारला, मनमोहन सिंग साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि सत्तेवर येण्याचा त्यांचा मार्ग प्रशस्त झाला. परंतु ते सगळं कुंभाड होतं हे नंतर सिद्ध झालेलं आहे. मोतेमारजी, आज आता मनमोहन सिंग नाही आहेत, मात्र एक अख्खं पर्व त्यांच्या नावाचं जाणून घेतलं जाईल. तुम्ही अशा कोणत्या खास बाबी, मग त्यांच्या अचिव्हमेंट्स असतील, त्यांच्यावरती आलेले अतिशय बाका प्रसंग असेल, राजकीयदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या राजकारणामध्ये जगत असताना असे काही प्रसंग किंवा आठवणी काही खास सांगाल का? काही व्यक्तिगत कधी संवाद किंवा काही? नाही, व्यक्तिगत संवाद होत होता, कारण की ते म्हणजे लोकांच्या बरोबर राहत होते. मी माझ्या मुलीच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला त्यांच्याकडे गेलो. दोघांनी ते, म्हणजे मी त्यांना विनंती केली की तुम्ही मिसेस गुरशरणजींना सुद्धा आशीर्वाद द्यायसाठी तुम्ही आलं पाहिजे. त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं आणि दोघंही जण मोठ्या हौशेने माझ्या मुलीच्या रिसेप्शनमध्ये दिल्लीला आलेत. तर ते कसं आहे की आपले जे खासदार आहेत, आपले जे कलिग्स आहेत, त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचंही त्यांचं जे एक स्वभाव होता तो होताच. म्हणजे मी सांगितलं नाही की म्हणजे प्रधानमंत्री म्हणून ते कधीच वागले नाही, प्रधानमंत्री म्हणून ते कधीच दिसले नाही. त्यांची अगदी साधी राहणी होती की तो चुडीदार पायजामा, ते बंगाली शर्ट, त्याच्यावर एक जॅकेट घातलेलं, किंवा जास्त थंडी असेल तर तो बंद गळ्याचा कोट, आणि तोही म्हणजे असं
आजच्या ज्या प्रधानमंत्र्याकडे आपण जे पाहतो की वेगवेगळे कपडे घालून फिरणं, तसं त्यांच्या बाबतीमध्ये नव्हतं. आणि त्यांचा काम करण्यामध्ये विश्वास होता, बोलण्यामध्ये विश्वास नव्हता. त्यांच्यावर आरोप लावला होता की हे मुके आहेत, मुके प्रधानमंत्री आहेत म्हणून. परंतु मुका प्रधानमंत्री असून त्यांनी देशाला समोर न्यायचं काम केलं. मोतेवारजी, तो हास्यास्पद आरोप होता. एक शेवटची प्रतिक्रिया तुमच्याकडनं अपेक्षित असेल, एकदम शेवटची, थोडक्यात. मनमोहन सिंग असं संसदेत म्हणाले होते की, बाहेर म्हणाले होते खरं तर, की इतिहास माझ्या बाबतीत लिहित असताना थोडासा सहृदयी राहील, दयाळू राहील. आजचा जो मीडिया, त्यावेळी ते म्हणत होते, आजचा जो मीडिया किंवा विरोधक आहेत त्यांच्या तुलनेत इतिहास तरी माझ्या बाबतीत न्याय करेल, असं त्यांनी भावना व्यक्त केली. तो न्याय होतोय, झालाय असं वाटतं का? नाही, मला असं वाटतं की त्यांचं जे कर्तृत्व होतं, त्यांनी जे देशासाठी केलेलं आहे, तर त्याची दखल आमच्या देशातल्या मीडियाने नाही घेतली. आता त्याचे वेगळे कारण असू शकतात, कारण की तो मीडिया तो तितका स्वतंत्र मीडिया नाही आहे. त्याच्यामुळे त्यांनी दखल जरी घेतली नाही, परंतु त्यांनी जे काम केलेलं आहे ते असं म्हणजे लपवून ठेवल्यासारखं नाही आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी जे केलेलं आहे त्याची पावती येणारी जनरेशन दिल्याशिवाय राहणार नाही. इतकं मोठं काम त्यांनी केलेलं आहे. मोतेवारजी, धन्यवाद, आभार. आपण सविस्तर वेळ दिलात आणि आपल्या आठवणी जागवल्या यासाठी. आपल्यासोबत होते विलास मुत्तेमवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते.